अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रुकडी येथील श्रीदेव साईनाथ हॉस्पिटलमध्ये शासनाच्या एकत्रीकृत आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या लोककल्याणकारी योजनेचा भव्य लोकार्पण सोहळा पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्या हस्ते व खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला। प्रारंभी प्रास्ताविकात डॉक्टर प्रसन्न पवार यांनी हॉस्पिटलची परंपरा, रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा आणि आगामी काळात राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली। दरम्यान या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की वैद्यकीय सेवेची 3 पिढ्यांची उज्ज्वल परंपरा जपणाऱ्या डॉक्टर पवार कुटुंबियांनी सदैव रुग्णांचे हित जपले आहे। त्यामुळे श्रीदेव साईनाथ हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या शासकीय आरोग्य योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे व प्रभावीपणे पोहोचेल यात शंका नाही, असा विश्वास नामदार आबिटकर यांनी व्यक्त केला। तर खासदार धैर्यशील माने म्हणाले, ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार आणि मोफत वैद्यकीय उपचार मिळणे ही काळाची गरज आहे। श्रीदेव साईनाथ हॉस्पिटलच्या माध्यमातून या योजना सुरू झाल्याने रुकडी परिसरातील गरीब व गरजू रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी आमदार अशोकराव माने, जिल्हा परिषद माजी सदस्य अरुणराव इंगवले, जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे, पंचायत समिती सदस्य माया लोखंडे, रुकडीच्या सरपंच राजेश्री रुकडीकर, उपसरपंच पाकिजा मुल्ला, माजी उपसरपंच शीतल खोत, शामुवेल लोखंडे, माजी सरपंच किरण भोसले, माले सरपंच राहुल कुंभार, अत्तिग्रेचे सरपंच सुशांत वड यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली दाभाडे यांनी केले, तर शेवटी आभार डॉक्टर हेमावती पवार यांनी मानले। विविध शासकीय योजनांचा लाभ रुकडी गावातील नागरिकांना मिळावा म्हणून डॉक्टर प्रसन्न पवार यांनी देव साईनाथ हॉस्पिटल या ठिकाणी शासकीय योजनांची सुरुवात केलेली आहे। डॉक्टर साहेब आपल्यासोबत आहेत। डॉक्टर साहेबांचं प्रथमतः स्वागत। डॉक्टर साहेब, कोणकोणत्या आजारासंदर्भात या ठिकाणी आपण उपचार करता किंवा या योजनेमध्ये कोणकोणते आजार बसतात? नमस्ते। आज 2 ऑगस्ट या निमित्तानं आपले महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर साहेब, धैर्यशील दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही इथं महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत जन आरोग्य योजना तसेच आयुष्मान जन आरोग्य योजनांचे एकत्रित उद्घाटन केलेलं आहे आबिटकर साहेबांच्या हस्ते। या योजनेमध्ये आम्ही आता पहिल्यांदा 18 वर्षाखालील सर्व मुलांचे सर्व आजार घेतलेले आहेत। याच्यामध्ये अतिदक्षता विभाग, त्याला PICU म्हणतात, तो आहे। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, नवजात बालकांचे आजार हे सगळे आहेत। ह्या सगळ्या सुविधा रुकडीसारख्या ठिकाणी चालू करणं हे खूप मोठं कठीण परिश्रमाचं काम होतं। तरी देखील आम्ही तो टप्पा पार करून आम्ही इथं उतरलेलो आहोत आणि लोकांनी इथल्या सगळ्या सोयींचे फायदा घ्यावा ही माझी सर्व लोकांना विनंती आहे। धन्यवाद डॉक्टर साहेब। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।